नमस्कार. मी डॉक्टर पियुष गाडेगोणे आणि मी चंद्रपूर येथे एक ऑर्थोपेडिक स्पाईन सर्जन म्हणून कार्यरत आहे. मी एक स्पाईन स्पेशलिस्ट म्हणून इथे मागच्या 1 वर्षापासून आपलं काम करतोय आणि आज आपण सगळ्यांशी वार्तालाप करून एक गुज करून मला फार आनंद होतोय. अ, तुम्ही सर काय सांगणार वातावरणाच्या बदलमुळे हं. हाडांची कोणकोणते विकार होतात? काय काय त्रास नेमका हाडांमध्ये होत असतो? सगळ्यात महत्वाचं आहे की जेव्हा पाऊस वाढतो तेव्हा पावसाच्यामुळे जी फरशीवर शेवाळ चढतं किंवा चिकटपणा येतो, त्यामुळे लोकांचं पडण्याचं जे प्रमाण असतं ते वाढतं आणि त्यामुळेच सोबतच गाड्यांचे ॲक्सिडेंट्स किंवा चाकं घसरून मोटरसायकल वगैरेवर अपघात होणे, ह्या सगळ्या गोष्टी देखील वाढतात. तर ॲज अ ऑर्थोपेडिक सर्जन पावसाळा हा आमच्यासाठी एका प्रकारे सिच्युएशन असते. कारण की फ्रॅक्चर्स देखील वाढतात आणि फ्रॅक्चर वाढण्याच्या सोबतच टिपिकली ओपन फ्रॅक्चर्स नावाची कंडिशन वाढते. म्हणजे पडल्यामुळे हाडांचा मार सोबतच त्याच्यावरची जी मांसपेशीची आवरण आहे त्याला देखील मार लागतो, ती देखील फाटते आणि जो रुटीन फ्रॅक्चर मध्ये पटकन रॉड स्क्रू प्लेट बसवून आपल्याला ते हाड जागेवर आणता येतं, त्या ठिकाणी जखम निर्माण झाल्यामुळे या पावसाळ्याच्या वातावरणामुळे तिकडे आतमध्ये माती किंवा रेती गेल्यामुळे आपल्याला हे सगळी ट्रीटमेंट जी आहे ती किचकट आणि लांबलचक होऊन जाते. हा एक पावसाळ्याचा जो भाग आहे तो आमच्या ब्रांचमध्ये खूप महत्वाचा आहे. दुसरं काय, जसंच पावसाळा येतो तसं वातावरणातलं टेम्परेचर देखील कमी होतं आणि जसंच हवामानामध्ये उष्णता कमी होते, आपले जे स्नायू आहेत, जे जॉईंट्स आहेत, त्याच्यामध्ये एका प्रकारे वाताचं जे प्रमाण असतं ते थोडंसं वाढतं. म्हणजेच काय की पेन सेन्सिटिव्हिटी जी आहे ती वाढते आणि जॉईंट्स मध्ये वेदना वाढणं किंवा स्टिफनेस वाढणं किंवा ऍक्टिव्हिटीज किंवा जे दैनंदिन घरचे कार्य असतात ते करताना देखील गुडघ्यामध्ये पाठीमध्ये दुखणं वाढणं, हे सगळे प्रॉब्लेम्स आणि प्रादुर्भाव वाढतात. आपण मणक्याचे स्पेशलिस्ट आहात. मी जर विचार केला तर मणक्यामध्ये कोणकोणते प्रमुख त्रास होऊ शकतात काय सांगणार? ऍज सच पावसाळ्यामुळे तर मणक्याचे विकार फार तर असे काही वाढत नाहीत. पण होतं असं की पुष्कळदा आपल्याला ना मणक्याची काळजी घेण्यासाठी काही सोपी सोपी व्यायाम असतात ते करावे लागतात किंवा आपलं जे व्यायामाचं रुटीन असतं, मॉर्निंग वॉक म्हणा, इव्हिनिंग वॉक म्हणा, सकाळ संध्याकाळ थोडंफार योगासनं, हे सगळं करणं ही सवय सुटते. कारण की पावसामुळे आपलं ओव्हरऑल शारीरिक श्रम आणि व्यायामाकडे दुर्लक्ष होतं. तर पुष्कळदा ज्या लोकांना व्यायामाने ची सवय असते, शरीराला जळणवळण असते, त्यांना पुष्कळदा मणक्याची आजार वाढतात. बट परसे तुम्ही म्हणाल की पावसामुळे मणक्याचे कुठले आजार वाढतात का, तर असं ऑनेस्टली नाही. मणक्याच्या आजारामध्ये कोणकोणते प्रकार आहेत काय सांगणार? म्हणजे जे कॉमनली सापडतात ते म्हणजे आहे की डिजनरेटिव्ह स्पायनल डिसऑर्डर्स, म्हणजे हळूहळू हाडांची आणि मांसपेशींची झीज झाल्यामुळे जे बिमाऱ्या होतात त्याला डिजनरेटिव्ह स्पायनल डिसऑर्डर्स म्हणतात. यात सगळ्यात कॉमन असतात स्लिप डिस्क, ज्याला लोक भाषेमध्ये म्हणतो किंवा ज्याला सायंटिफिक लँग्वेजमध्ये डिस्क हर्निएशन असं म्हणतात. आणि दुसरं असते लंबर स्टिनोसिस. स्टिनोसिस म्हणजे नसांच्या आजूबाजूला एका विशिष्ट प्रकारची मांसपेशी, ज्याला फ्लॅवम म्हणतो, ती वाढते आणि ती नसांवर प्रेशर देते आणि मग तुम्हाला त्रास आणि चिन्ह यायला लागतात. तर कुठल्या भागाला तो रोग जडलाय त्यानुसार तुम्हाला त्याचे सिम्पटम्स येतात. म्हणजे जर कमरेमध्ये तुमची नस दबली असेल तर ती पायाला मुंग्या येणे, लोक भाषेत लोक मुद्रे येतात असं म्हणतात, किंवा नसा लागणे, शिरा लागणे, जास्त दूर चालता येत नाही, एक पाय भारी होतो, वरून खाली करंट सारख्या वेदना धावतात, हे सगळे प्रॉब्लेम्स व्हायला लागतात. पुष्कळदा मानेमध्ये जर नस दबली तर सेम प्रॉब्लेम हाताला नसा लागणे, शिरा लागणे, मुंग्या येणे हे देखील होतं. पण अनेकदा जर हा प्रॉब्लेम क्रिटिकल झाला, खूप जास्त प्रमाणात वाढला, तर पायाचे कुठल्या एखाद्या भागाची ताकद जाणे किंवा त्या भागाला लठवा झाल्यासारखं ते म्हणजे शिथिल पडणे हे होऊ शकतं, ज्याला मोटर विकनेस किंवा न्यूरो डेफिसिट असं म्हणतात. आणि कधी कधी सू आणि शौच आणि मलमूत्र हे जे विसर्जित करण्याचे जे नर्व्स असतात त्या देखील दबून आपल्याला प्रॉब्लेम्स होऊ शकतात, ज्याला सायंटिफिक टर्म्स मध्ये कॉडा इक्वायना सिंड्रोम असं म्हणतात. म्हणजे तुमचे सू करण्याची किंवा शी करण्याची जी नसा आहेत
त्या निष्क्रिय होऊन तुम्हाला त्रास वाढायला लागतो. हा म्हणजे प्रामुख्याने काही प्रॉब्लेम्स असतात. आणि एक लास्ट प्रॉब्लेम असतो मायलोपॅथी. मायलोपॅथी म्हणजे स्पायनल कॉर्डची जी नस असते ती मानेमध्ये किंवा पाठीमध्ये एखाद्या ठिकाणी जर त्याच्यावर प्रेशर आला आणि ती दबली, तर जिथे दबली आहे त्याच्या समोरचे जे देखील फंक्शन्स आहेत, मग ते हाताचे असो की पायाचे असो, चांगल्यापणे ताठ चालणे किंवा न पडता प्रॉपर बॅलन्स करून चालणे, बोटांची जे फाईन मुवमेंट्स आहेत, म्हणजे जेणे म्हणजे बटन लावणे म्हणा किंवा चमच्याने जेवणे किंवा सही करणे किंवा जे फाईन मुवमेंट्स आहेत बोटांच्या, त्या बरोबर काम करत नाहीत किंवा पायामध्ये देखील बॅलन्स जायला लागतं. हे प्रॉब्लेम्स प्रामुख्याने सापडतात. तर हे डिजनरेटिव्ह स्पायनल डिसऑर्डर्स आहेत. हे जे प्रॉब्लेम्स आहे हे पर्टिक्युलर कोणत्या वयोगटामध्ये होतात की हा त्रास तुम्हाला येऊ शकतो? खऱ्या अर्थाने कोणालाही होऊ शकतो, पण टिपिकली 40च्या नंतर हे प्रॉब्लेम्स जास्त सापडतात. जसं जसं शरीराची झीज वाढायला लागते तसं तसं. जर तुम्ही MRI मध्ये जर तपासणी बघाल, तर एक 60 वर्षाच्या नंतर सुमारे 50% पेक्षा जास्त लोकांना हा त्रास MRI मध्ये आढळून येतो. पण पुष्कळदा असं होतं की MRI ची रिपोर्ट वाचून रुग्ण घाबरतात. याचं काही कारण नाही आहे टू बी ऑनेस्ट. कारण की MRI मध्ये बदल असणे आणि पेशंटला त्याचा त्रास असणे या दोन गोष्टींमध्ये बरेचदा तफावत असते. तर जर पेशंटला क्लिनिकली म्हणजे जेव्हा डॉक्टर तपासत आहेत आणि त्याची जेव्हा हिस्ट्री आणि प्रॉब्लेम्स ऐकत आहेत, त्याच्यात जर मेजर प्रॉब्लेम्स नसतील तर MRI च्या रिपोर्टला इतकं घाबरण्याचं कारण नाही. हा एक म्हणजे प्रामुख्याने मी इथनं मेसेज देऊ इच्छितो. मी अनेकदा पेशंट्स बघतो जे रिपोर्ट्स घेऊन येतात MRI चे आणि अत्यंत भयभीत आणि घाबरलेल्या परिस्थितीमध्ये ते म्हणतात, जसंच मी विचारतो काय त्रास आहे, तर माझी कंबर दुखते, माझे पाय दुखते हे सांगायचं सोडून ते डायरेक्ट बोलतात, साहेब मला L4-5 मध्ये डिस्क आहे, ते बघा ना MRI. विच इज ऍक्च्युली व्हेरी रॉंग अप्रोच. कारण की आपण पेशंटला ट्रीट करत असतो, MRI ला नाही. त्यामुळे सगळ्यात पहिले पेशंटची हिस्ट्री, एक्झामिनेशन, हे फाइंडिंग्स मॅच होत आहेत का त्या MRI सोबत हे समजून घेणं गरजेचं आहे. आणि त्यानुसार आपल्याला ट्रीटमेंट समोर बरोबर पेशंटच्या अनुसार टेलर करावी लागते. दुसरा प्रॉब्लेम असा आहे की मणक्याचे डिसऑर्डर्स म्हटलं की लोकांना असं वाटतं की ऑपरेशनच सांगतात. असं नाहीये. जवळपास 80% मणक्याचे जे विकार असतात ना, ते बिना ऑपरेशनच्या बरे केल्या जाऊ शकतात. फक्त पेशंट सिलेक्शन खूप महत्वाचं आहे. कुठल्या पेशंटला काय ट्रीटमेंट सूट होईल हे एका ज्ञानी डॉक्टरकडनं तुम्ही बरोबर डिस्कस करून समोर पाऊल टाकायला पाहिजे. एक्झरसाइजेस असतात, मणक्याचे जे स्नायू आहेत त्याला सुदृढ करण्याचे काही व्यायाम असतात, ते अत्यंत जास्त महत्वाचे असतात पाठदुखी किंवा कंबरदुखी घालवण्यासाठी. पण माइंडसेट आणि मानसिकता अशी झाली आहे रुग्णांची की दे रे हरी पलंगावर, म्हणजे मला मेहनत करायची नाही, तुम्ही मला औषधी द्या तर मी बरा झालो पाहिजे. पण जर तुम्ही त्यांना सांगाल की बाबा तुम्हाला 5 दिवस 6 दिवस फिजिओथेरपिस्ट कडे थोडं यावं लागेल, ते जे व्यायाम शिकवतात ते तुम्हाला घरी करावं लागेल, तर पेशंट्स ना हसण्यामध्ये ती गोष्ट काढून घेतात आणि पहिलं उत्तर देतात की साहेब मी तर शेतकरी माणूस आहे, मला काय व्यायाम सांगतात. किंवा महिला म्हणतात की मी सकाळपासून संध्याकाळपर्यंत घरचे सगळे कामं स्वतःच करते, मला काय व्यायाम सांगतात. तर एक गोष्ट समजणं गरजेचं आहे की हे परिश्रम आणि श्रम आहे, हे व्यायाम नाही आहे. तुम्ही जे कामं शेतात करत आहेत, मग ते पेरणी असो, निंदन असो किंवा पाठीवर फवारणीचं भारी ते टँकर घेऊन फवारणी करणं असो, या सगळ्यांनी पाठीच्या स्नायूंवर प्रेशर वाढत आहे. तर ते व्यायाम नाहीये, ते परिश्रम आहे. तर जर तुम्हाला पाठीचे विकार आहेत तर तुम्हाला फिजिओथेरपी, एक्झरसाइजेसचे कन्सल्टेशनची देखील सक्त गरज असते. आणि फक्त 4-5 दिवस तिथे जाऊन करंट घेणे, लाईट घेणे, शेक घेणे याच्यातच फक्त एनर्जी न टाकता जर तुम्ही त्यांनी जे शिकवलेले व्यायाम नियमितपणे घरी केला तर समोर येणारी मोठी हानी पण टळू शकते आणि जो सुरू असलेला त्रास आहे तो देखील जाऊ शकतो. आपण आपली सेवा चंद्रपूरमध्ये देत आहात. एका वेदनेमध्ये आलेल्या पेशंटला आपण बरे करता आणि जो तो हसत जातो आणि धन्यवाद थँक्यू म्हणतो, अशा प्रकारचा एक आनंद आपल्याला होतो. नाही, डेफिनेटली कसं आहे की स्पाइन सर्जरी ही ना एका प्रकारे खूप रिस्की ब्रांच आहे. त्यामुळे अनेक लोक ना आमच्या मेडिकल कम्युनिटीमध्ये देखील ह्याच्या सर्जरीज करायला किंवा ह्याचे बद्दल आणखीन ज्ञानार्जन करायला थोडस टाळतात. कारण खूप हेक्टिक ब्रांच आहे. हेक्टिक म्हणजे स्ट्रेसफुल ब्रांच आहे. कारण की तुम्ही नसांच्या आजूबाजूला ऑपरेशन करत आहात. चुकून जरी नसांना धक्का लागला तर हाताची पायाची ताकद जाऊ शकते, कमजोरी येऊ शकते आणि हे पेशंटला समजावणं, एक्सप्लेन करणं खूप मुश्किल आहे. त्याच्यामुळे स्पाइन सर्जरी परसे खूप निग्लेक्टेड ब्रांच आहे.
म्हणजे अनेक जिल्हे असे आहेत जिथे एकही स्पाईन सर्जन नाही आहेत. विदर्भात, मी दुर्गम भागातली गोष्ट नाही करत आहे. इनफॅक्ट मी पहिला ऑर्थो स्पाईन सर्जन आहे जो फेलोशिप ट्रेंड स्पाईन सर्जन चंद्रपूरला कार्यरत आहे. असं नाही की ह्या आधी स्पाईन सर्जरीज होत नव्हत्या, होतच होते, बट एक जो स्पेशलिस्टचा जो अप्रोच असतो डेफिनेटली त्याच्यामध्ये फरक पडतो. तर त्यामुळे काय की जो अनमेट नीडची जी डिमांड आहे ती खूप जास्त आहे. म्हणजे रुग्ण भरपूर आहेत, पण त्यांना बरोबर मार्गदर्शन करणारे लोकांची देखील कमी आहे, आणि मार्गदर्शन करणारे लोक जरी असतील तरी त्यांना परफेक्ट वेळ देऊन त्यांची काउन्सिलिंग करणं, त्यांना काय रोग आहे हे समजवणं आणि त्या अनुसार समोर ट्रीटमेंट गाईड करणं, हे कुठेतरी खूप मोठी गॅप समाजामध्ये मी मागच्या एका वर्षात बघतोय. अँड ऑफकोर्स की पेशंट सिलेक्शन इज मोस्ट इम्पॉर्टंट. म्हणजे ज्याला ऑपरेशनची गरज नाही त्याला नाही, त्याला औषधांनी, इंजेक्शनने, व्यायामानेच बरं करणं, आणि ज्याला ऑपरेशन लागतंय त्याला देखील कुठल्या प्रकारचं ऑपरेशन लागतंय, दुर्बिणीद्वारे करायचं आहे की मोठा चिरा देऊन ऑपरेशन करायचं, आणि ऑपरेशन करताना देखील कुणाला स्क्रू बसवायचे आहेत कुणाला नाहीत, हे खूप कॉम्प्लेक्स डिसिजन मेकिंग आहे. तर अशा परिस्थितीमध्ये जेव्हा चंद्रपूर सारख्या भागामध्ये मी ह्या सर्व्हिसेस लोकांपर्यंत पोहोचवू शकतोय आणि अनेक लोकांचे ऑपरेशन टाळून मी त्यांना परत पुनर्जीवनामध्ये वापस पाठवू शकतोय, तर यापेक्षा जास्त आनंदाचं माझ्यासाठी काही गोष्ट नाही. स्पाईन सर्जन आहे. स्पाईन सर्जरीमध्ये एक खूप कॉम्प्लेक्स सर्जरी असते ज्याला स्कोलिओसिस सर्जरी म्हणतात. म्हणजे कुबडेपणा जे असतो त्यांना लांब ऑपरेशन करावं लागतं, जे जवळपास 5-6 तास चालतं, आणि त्यांना मग ते कुबडेपणा सरळ करून जे मणक्यामध्ये वाक आला आहे त्याला ताठ करता येतं. पण ही कसं सर्जरी, मी म्हटलं की मी एकही पैसा ह्याच्यातनं कमवत नाही आणि धर्मार्थरित्या जरी करतो म्हटलं तरी या ऑपरेशनची लागतच सुमारे 2-2.5 लाख रुपये होऊन जाते. सोबतच त्याच्याला काही मशीन्स लागतात स्पेसिफिक, ज्याचा एका दिवसाचा किरायाच 40-50 हजार रुपये बसतो. तर या सगळ्या गोष्टींमुळे कधी कधी आपल्याला चंद्रपुरात एक पाऊल मागे घ्यावं लागतं किंवा रुग्णांची मानसिक तयारी बनत नाही. बट इफ यू आस्क मी, स्पाईन रिलेटेड सर्जरीचे सगळेच डिसऑर्डर्स आम्ही इथे ट्रीट करतो. इनफॅक्ट दुर्बिणीने किंवा ज्याला लोक भाषेमध्ये लेझर टेक्नॉलॉजीने म्हणतात लोक, त्याने देखील आपण इथे ऑपरेशन्स करतोय आणि समोर देखील करू शकतो. तर ॲज फार एज स्पाईन सर्जरी इज कन्सर्न, वी हॅव अ कम्प्लीट स्पेक्ट्रम. आम्ही सगळ्याच प्रकारचे डिसऑर्डर्स इथे ट्रीट करत असतो. हाडांची कोणतीही समस्या असेल किंवा स्पाईनच्या बाबतीत मणक्याच्या आजाराविषयी कोणाला आपल्याशी विचारणा करायची असेल किंवा त्या संदर्भात आपल्याशी संपर्क करायचा असेल तर ते कशा प्रकारे आपल्याशी संपर्क? डॉक्टर गाडेगोणे हॉस्पिटल हे बऱ्याच वर्षांचं इथे एक प्रतिष्ठित अनुसंधान म्हणून आहे किंवा प्रतिष्ठित हॉस्पिटल म्हणून कार्यरत आहे. तर खाली दिलेल्या स्क्रीन नंबर्सवर तुम्हाला अपॉइंटमेंटचा नंबर मिळूनच जाईल. फोनवरून चर्चा करण्यापेक्षा मला वाटतं एकदा जर आपण डॉक्टरला भेटलो तर क्लिनिकल एक्झामिनेशन म्हणजे पेशंट तपासणीमधनं जे अर्धे रोग आपल्याला माहिती पडतात किंवा पेशंटची हिस्ट्री ऐकून किंवा त्याचं वेदना कशा प्रकारे वाढतात, कमी होतात, कुठे होतात, या सगळे जे प्रश्न उत्तर पेशंट डॉक्टर मध्ये होतात त्याच्यातनं जे आपल्याला अर्क निघतो रोगाचा किंवा जो डायग्नोसिस बनतं ते सगळ्यात जास्त महत्वाचं आहे. तर मी एनकरेज करेल कमरेचे डिसऑर्डर्स असलेल्या लोकांना की त्यांनी खाली दिलेल्या नंबर्सवर माझ्याशी अपॉइंटमेंट घेऊन भेटावं. मी माझ्या परीने जशी होऊ शकते तशी या रुग्णांची मदत करण्यास पूर्ण प्रयत्न करेल आणि आपलं विज्ञान जे आहे ते वापरून त्यांना बरं करणे. आज के लिए बस इतना ही. ऐसे ही ताज़ा खबरों के लिए बने रहिए डेली न्यूज़ 9 के साथ. हमारे चैनल को लाइक करें, शेयर करें, सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर प्रेस करना ना भूलें. धन्यवाद.